संग्रामपूर सोसायटी मतदारसंघात श्रीकांत मारोडे विजयी, विश्वनाथ झाडोकरांचा पराभव। बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सुरू झाली। संग्रामपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सोसायटी मतदारसंघाचा निकाल अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर जाहीर झाला। या लढतीत श्रीकांत दादाराव मारोडे यांनी 4 मतांनी विजय मिळवत बाजी मारली। संग्रामपूर तालुक्यातील या निवडणुकीकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले होते। सुरुवातीपासूनच श्रीकांत मारोडे आणि विश्वनाथ झाडोकर यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली। अखेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर श्रीकांत मारोडे यांनी 4 मतांच्या फरकाने विजय मिळवला। मतमोजणीमध्ये श्रीकांत दादाराव मारोडे यांना 15 मते तर विश्वनाथ झाडोकर यांना 11 मते मिळाली। त्यामुळे 4 मतांनी श्रीकांत मारोडे विजयी ठरले। श्रीकांत मारोडे यांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे विश्वासू सहकारी मानले जाते। डॉक्टर संजय कुटे यांनी श्रीकांत मारोडे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारीची संधी दिली होती। या विश्वासाला सार्थ ठरवत मारोडे यांनी निवडणुकीत विजय मिळविला। संग्रामपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती। अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या लढतीत केवळ 4 मतांनी विजय मिळाल्याने निकालाची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे। दिलेल्या संधीचे सोने करत श्रीकांत मारोडे यांनी विजय मिळविला, अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत असून विजयानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। महत्त्वाची मानले जाणारे बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूक पार पडली आणि आज त्या बँकेचा निकाल लागणे संग्रामपूर तालुक्यामध्ये पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते। संग्रामपूर तालुक्यामध्ये अत्यंत चुरशी लढत होती, त्यामध्ये विजयी उमेदवार श्रीकांत मारोडे झालेले आहेत। आपण त्यांची संवाद साधणार आहे। काल झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या मतदानामध्ये मतदाराचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला तो म्हणजे लाक्षणिक होता। त्या हिशोबाने माझं जे अंदाज होता की 15+ राहू म्हणून 15 ते 18च्या दरम्यान म्हणजे 15+ राहू, तो माझा जो विश्वास आहे तो तंतोतंत खरा ठरला आणि आमदार संजयजी कुटे यांच्या मार्गदर्शनात जी मी पुढे वाटचाल केली ती यशस्वी ठरली। सांगितलं होतं की 17 ते 18 मतं पडतील, कुठेतरी या मतांचा कुठेतरी ते आता बघत बसू, तो नंतरचा विषय आहे। हा एका मतानं असतो, 2 मतानं असतो आणि 10 मतानं असतो। निवडून हे खूप महत्त्वाचं असते। त्या जनतेला माध्यमातून जे काल जे बाईट दिली होती मारोडे हे 15+ राहणार होते, हे उद्या कालच त्यांनी सांगितलं होतं आणि आज त्यांचा 4 मतांनी विजय झालेला आहे। तरी युवा क्रांतीसाठी आकाश बोरसे, बुलढाणा।